ठाण्यातील 20 वर्ष जुन्या स्वामी समर्थांच्या मठावर ठाणे महानगरपालिकेने कारवाई केली आहे। या कारवाईमुळे स्वामी समर्थांच्या भक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। सोमवारी स्वामी समर्थ भक्तांनी थेट महापालिका मुख्यालयात प्रवेश करून ठाणे महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली। तसंच स्वामी समर्थांची आरती गायली। काहींनी महापालिकेत खाली बसून ठिय्या मांडला। त्यामुळे महापालिकेत एकच गदारोळ निर्माण झाला। घोडबंदर येथील आनंदनगर भागात स्वामी समर्थांचा 20 वर्ष जुना मठ आहे। हे मठ भाडाच्या जागेत असून अनेक वर्षांपासून या जागेवरून वाद सुरू आहे की ठाण्यामध्ये जर ठाण्यात फिराल तर अनेक प्रॉपर्टीना नेत्यांच्या मंत्र्यांच्या आई वडिलांची नाव आहेत। कशासाठी काय केलं एवढं त्यांनी की त्यांच्या आई वडिलांची नावं देऊन तुम्ही ठाण्यामध्ये विविध गोष्टी भांडता। जागा सरकारी, पैसे सरकारचे आणि नावं यांच्या आई बापाची का? कशासाठी यांच्या आई बाबांची नावं पाहिजेत? या सगळ्याला याच्यापुढे आम्ही विरोध करणार आहोत। ठाण्यात अनेक मोठी मोठी लोक होऊन गेली, त्यांची नावं द्या ना। तुमच्या आई बापांची नावं कशाला देताय सगळ्या गोष्टींना? सो माझं मत आहे स्वामी मठ हलणार नाही। स्वामी मठाला जर हलवायचं असेल तर पहिलं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हटवावं लागेल। आज इथे जर आम्ही 100-200 लोकांनी असू, आज जर आम्ही इथे 100-200 500च्या संख्येने असू तर उद्या आम्ही 10,000च्या संख्येने असू। जिल्ह्यातले सगळे म्हणजे आम्ही ठाणे शहरात अपील करू, जेवढे स्वामी भक्त त्यांना रस्त्यावर उतरायला लावू। आणि जेव्हा ते होईल ना तेव्हा मग तुमचा सळो की पळो होऊन जाईल। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।